कोणी कोणाचं नसतं. आपल्या चांगल्या वेळेत सगळे असतं, वाईट वेळेत कोणीच नसतं. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल मी असं का म्हणते, तर तुम्हाला सांगते. पहिल्यांदा तुमच्याशी रुटीन शेअर करते. तर आज आम्ही एका नारळ पाडलं होतं, कारण ते पहिल्यांदाच काढलं होतं. ते खूप जास्त मोठं होतं. आम्हाला वाटलं खूप जास्त पाणी निघालं, पण ते तोडून निम्मं झालं आणि त्यातून खूप थोडं पाणी निघालं. पण नारळ मात्र आतमध्ये खूप मोठं होतं. नारळ पाणी हिंदवीला आणि अयोध्येला खूप जास्त आवडतं, म्हणून त्यांनी अगोदरच हजेरी लावलेली होती. नारळ पाणी तर काही आपल्या वाटायला आलं नाही. मग म्हटलं मस्त मलाही खाऊन घ्यावे नारळामधली. मग आऊंनी मस्तपैकी छान नारळ फोडून दिलं. त्याच्यामध्ये खूप छान कोवळं खोबरं निघालं होतं. मग ते आम्ही खाऊन घेतलं. आज आली होती माझी मम्मी आली म्हणले होते 2-3 दिवस राहणार. मग आनंदही खूप जास्त होत होता. आणि आमच्या अयोध्या म्हणत होते आजी तू आली आता आमच्या इथंच राही. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असं मी पहिल्यांदा असं का बोलत होते, तर सांगते. मी व्हिडिओ अपलोड केला का मला असं वाटत होतं कोणी जे मला ओळखतात ते काय बोलतील. नंतर विचार केला त्यांचा सगळ्यांचा विचारच सोडून द्यायचा. असू द्या, बाय.